जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 9वा सार शोधन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। गुप्त आहे उदंड धन काये जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे। समास दशक 6वा ज्याचं नाव आहे देवशोधन नाम आणि समास 9वा सार शोधन नाम या समासाची आपण आज सुरुवात करत आहोत। श्री समर्थांनी आतापर्यंत विविध प्रकारच्या संदर्भातला विचार आपल्या समोर ठेवलेला आहे। समर्थ म्हणतात मनुष्याचा देह हा परमेश्वर प्राप्तीसाठी झालेला आहे। सर्व देहांमध्ये अर्थात सर्व योनींमध्ये मनुष्याचा देह हा विशेष आहे। याच देहामध्ये आम्हाला हवं ते प्राप्त करता येते। म्हणून समर्थांनी नरदेह समर्थ नरदेह स्तवन सुद्धा करतात आहे सुरुवातीलाच। म्हणून नरदेहाचं महत्व आणि या नरदेहामध्ये आल्यानंतर आम्हाला परमेश्वराने विवेक बुद्धी दिलेली आहे, सारासार विवेक दिलेला आहे, विचार शक्ती दिलेली आहे, प्रगतीसाठी सर्व मार्ग खुले करून दिलेले आहेत। त्यामुळे आम्ही विचारपूर्वक आमचं जीवन जगलं पाहिजे। जन्मापासून ते मरेपर्यंत आपल्या आजूबाजूला आपल्या उपभोगाच्या आपल्या गरजेच्या आवश्यकतेनुसार अनेक वस्तू आम्ही जमा करतो, परंतु शेवटी हळूहळू कळू लागते की यामध्ये अति सर्वत्र वर्जयेत। या सर्व गोष्टी कशा आहेत, अति होतात आहेत आणि म्हणून ते आपण हळूहळू टाकून देतो। सुरुवातीच्या काळामध्ये हौसेखातर आपण सगळं अनेक गोष्टी घेतो आणि एक दिवस असा येतो की त्या गोष्टींची काहीच किंमत येत नाही आणि त्या गोष्टीला आपण किंमत देत नाही, ते टाकून देतो, कारण त्यावेळेस आपल्याला या असार गोष्टी टाकण्याचं सामर्थ्य आलेलं असते। म्हणून समर्थ या समासाचं नावच सार शोधन असं दिलेलं आहे समर्थांनी। अशा नावाचा समास समर्थांनी लिहिलेला आहे। आम्हाला सार शोधायचा आहे आणि असार गोष्टी टाकायच्या आहेत, म्हणून सारासार विचार समर्थ या समासामध्ये करतात आहे। मानवालाच फक्त सार शोधण्याचं सामर्थ्य आहे, इतर प्राण्यांना नाही हो। परंतु इतर प्राण्यांमध्ये आणि मानवामध्ये काही विशिष्ट फरक आहे। बाकी प्राण्यांना विचारशक्ती तेवढी नाही आणि त्यामुळे त्यांनी लोभाखातर काही जमा करून ठेवलं सुद्धा नाही। कुठल्याही प्राण्याने ते जमा केलेलं नाही आहे। त्यांना सारासार विचार नसल्यामुळे ते प्राणी इतर वस्तू संग्रहाचा मोह टाळतात किंवा त्यांना ती बुद्धीच नाही। पण मानव मात्र त्या गोष्टी संकलित करतो, जमा करतो आणि त्यामुळे शेवटी काय होतं तर फजिती होते, कारण त्याच्या लक्षात येतं की आपण ज्याला जमा केलेलं आहे ती मुळामध्ये शाश्वत नाही आहे, तिला इथेच टाकावं लागणार आहे। म्हणजे घरदारापासून शेतीवाडीपासून पैशालत्त्यापासून सोन्या नाण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शेवटी देह ठेवत असताना असार आहेत हे लक्षात येते। म्हणून समर्थ म्हणतात नरदेहातलं सार शोधन याचा अर्थ परमेश्वराची प्राप्ती आहे। आम्हाला सार कळलं पाहिजे आणि असार टाकता आलं पाहिजे। पण गंमत अशी आहे की असार प्रगट आहे आणि सार मात्र गुप्त आहे हो। जेव्हा सार गुप्त आहे असं आम्ही म्हणतो त्यामुळे आम्हाला सार शोधता येत नाही, शोधण्याची बुद्धी होत नाही आणि असार गोष्टीमध्येच आम्ही का रमतो, कारण असार गोष्टी सहज लभ्य आहेत, सहज भेटतात। म्हणून सहज ज्या भेटतात त्या वस्तू स्वीकारतो आणि त्यामध्येच आनंद मानतो। म्हणून समर्थ म्हणतात आहे तुम्ही जे गुप्त आहे ते शोधण्यासाठी प्रयत्न करा। आमच्या शरीरामध्ये आमच्या देहामध्ये जे गुप्त आहे ते सार आहे, म्हणजे आत्मा हे सार आहे आणि देह हा असार आहे। जगामध्ये दिसणारं जगत जे आहे ते असार आहे आणि या जगतामध्ये जो ब्रह्म नटलेला आहे ते सार आहे। आम्हाला सार दिसत नाही, असार दिसते। असार हे चर्मचक्षुंना दिसते आहे, म्हणून त्यांचं आकर्षण आहे, कारण त्याला आकार आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, म्हणून त्यामध्ये आम्ही रमतो। म्हणून सार शोधा, सार शोधलं की मनुष्य धन्य होतो। म्हणून समर्थ काय म्हणतात ते आता समासात आपण पाहूया। समास 9वा ज्याचं नाव समर्थांनी सार शोधन नाम दिलेलं आहे। श्रीराम समर्थ। गुप्त आहे उदंड धन काये जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे। सुरुवातीला समर्थांनी दृष्टांत दिला आहे। समर्थांचा दासबोध म्हणजे सिद्धांत सांगण्यासाठी दृष्टांतांचा पाऊस आहे हो। तो असार पडतो दृष्टांत स्वरूपाने।
समर्थ म्हणतात तो असार पडतो दृष्टांताच्या स्वरूपाने की तुम्हाला सिद्धांत समजायला काहीच वेळ लागणार नाही. समर्थ म्हणतात जसे श्रीमंत माणसं असतात आणि त्यांच्याकडे काही सेवकजन असतात, सेवक लोक सेवा करतात आणि ते सगळ्या बाह्य आकाराकडे लक्ष ठेवतात, परंतु तो श्रीमंत कशामुळे आहे तर त्याच्याकडे असलेल्या धनामुळे तो श्रीमंत आहे, परंतु ते धन सेवकांना दिसत नाही. म्हणून समर्थ म्हणतात गुप्त आहे उदंड धन. कोणाजवळ गुप्त आहे तर त्या श्रीमंताकडे गुप्त आहे. काय जाणती सेवक जन, कारण सेवक कशात रमतात तर तयास आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे. त्यांना बिल्डिंग दिसते, मोठं दुकानं दिसतात, गाद्या दिसतात, घरातल्या सगळ्या वस्तू दिसतात, हे कोणाला दिसतात तर सेवक जनांना दिसतात. परंतु या सेवक जनांना त्या श्रीमंताजवळ असलेलं गुप्त धन जे आहे ते दिसत नाही. ते ज्या लोकांना हे गुप्त धन दिसते किंवा ज्यांच्याकडे हे गुप्त धन आहे ते लोक आम्ही त्यांना श्रीमंत म्हणतो. म्हणून संत साधू या लोकांना या जगातलं गुप्त धन दिसलेलं आहे. सामान्य माणसाला ते गुप्त धन दिसलेलं नाही, म्हणून सामान्य मनुष्य बाह्याकाराकडे रमतो आणि संत मात्र त्यांच्या अंतरंगामध्ये पोचतात. आणि ते गुप्त धन म्हणजे परमेश्वराची अनुभूती आहे. ते गुप्त धन म्हणजे ब्रह्माचा अनुभव आहे. ते गुप्त धन म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार आहे. ते गुप्त धन म्हणजे परब्रह्म प्राप्ती आहे. ही त्या गुप्त धनाप्रमाणे त्या जसं श्रीमंतांना कळते तसे आमचे संत महंत आणि आमचे साधू या लोकांना ते गुप्त धन कळलेलं आहे, सामान्यांना कळलंच नाही. ते बिचारे संसारामध्ये अडकलेले आहेत. तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. ते जन्माला आले, संसारात पडले, जन्मापासून ते मरेपर्यंत संसारासाठी नुसता गाडा वाहिला आणि संपूर्ण आयुष्य संसाराला त्यांनी वाहून टाकलं. पण तू यासाठी आलेला नाहीस. तू कशासाठी जन्माला आला आहेस तर ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत त्या फक्त नरदेहात प्राप्त करायचं आहे, नरदेहातच राहून प्राप्त करायचं आहे. येण्याचं नियोजन तुम्हाला परमेश्वर प्राप्ती आहे आणि समर्थांचा पूर्ण विश्वास आहे. आणि समर्थांनी ठामपणे हे सांगितलं आहे की मनुष्याने जर ठरवलं तर याच देही याची डोळा आपण परमेश्वराला पाहू शकतो. अगदी सत्य आहे, त्याची अनुभूती घेऊ शकतो. परंतु ते पाहण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी तुझी मात्र तेवढी तयारी पाहिजे रे, तुझी तेवढी तळमळ पाहिजे. ती तळमळ जर नसेल तर तो बाह्यात्कारामध्ये गुंतून राहील आणि अंतकरणामध्ये त्यापासून तो दूर राहील. म्हणून समर्थ पुढे स्पष्टीकरण सांगतात आहे, गुप्त ठेविले उदंड अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधती स्वार्थ अंतरी असे. खरे शहाणे कोण हो तर जे गुप्तधन शोधतात ते खरे शहाणे. आता ते गुप्तधन हे दृष्टांतासाठी वापरलेलं आहे. इथे धनाचा संबंध नाही, इथे परब्रह्माचा संबंध आहे. नीट श्रवण करा. आमच्या अंतरामध्ये जे गुप्तधन आहे तो आत्माराम आहे. त्याचं शोधन आम्हाला करता आलं तर त्यांना आम्ही शहाणे म्हणू. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रचंड दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ, स्वार्थ म्हणून स्वार्थ अंतरी वसे. अंतरी असलेले जे गुप्त धन आहे ते शोधता आलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलं आहे, तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक, परी जयास ठाऊक विवेक ते तदनंतर जाणती. तदनंतर म्हणजे ते मन. तैसे दृश्य दिसती हे माईक, म्हणून समर्थ आपल्याला सांगतात आहे, जे तुम्हाला दिसते आहे दृश्य, जे जे सगळे दृश्य दिसते आहे ते अवघं माईक आहे. माईक म्हणजे मायेमुळे तयार झालेला आहे. मायेमुळे आम्हाला दिसणार ते कायापासून कायिक म्हणतो तसं मायेपासून माईक. म्हणून या माईक असलेल्या गोष्टी आहेत. पाहत असती सकळ लोक, परी जयास ठाऊका विवेक ते तदनंतर जाणती. परंतु माईक गोष्टी ज्या आहेत त्या असार आहेत, त्या नष्ट होणाऱ्या आहेत नव्हे, त्या मुळात भ्रम आहेत. आणि म्हणून आम्ही अंतरी असलेलं जे धन आहे ते शोधलं पाहिजे. म्हणून आमच्या अंतरामध्ये तो परमात्मा आहे. तो परमात्मा आम्हाला ओळखता आला पाहिजे आणि तो शोधता आला पाहिजे. तो जर शोधला नाही तर आमचं सारं आयुष्य निरर्थक होईल.
म्हणून म्हटलंय समर्थांनी, संसार सुखे नैव करावा. ठीक आहे, संसारात आपण पडलोय तर करावाच लागतो, पण तो संसार करत असताना तो किती करावा, प्रपंच नेमका केला पाहिजे. तो नेमका कधी होईल, तो जितक्यास तितका केला तरच नेटका आणि नेमका होईल. म्हणून म्हटलं आहे, प्रपंच करावा नेमका, पहावा परमार्थी विवेका. नेमका प्रपंच करणे याचा अर्थ गरजेपुरता. प्रपंच सुखे नैव करावा, पण नेमका करावा. म्हणजे संसार करताना सुद्धा म्हणजे कंटाळवाना तो करू नये. नशीबच आलंय, पडलो संसारात असं रडत बसू नये, माझ्यात नशिबी असं तसं, असं करून संसार करत बसू नका. संसार करत असताना आनंदाने प्रसन्नतेने तो करावा, पण तो करत असताना, तो नेटका करत असताना तो नेमका करावा. 2 शब्द महत्वाचे, नेमका आणि नेटका. नेटका आणि नेमका याचा अर्थ काय हो, व्यवस्थित करणे. आपण म्हणतो ना नीटनेटके जा, तर तो नेटका करत असताना नेमका करणे म्हणजे जितका पाहिजे तितकाच करणे. बऱ्याचदा गंमत अशी होते की आपण नेटकाही करत नाही आणि नेमकाही करत नाही. आता नेटका करण्यासाठी आयुष्य संपूर्ण खर्च केले जाते चांगलं व्हावं म्हणून, आणि त्यामुळे आम्हाला सार शोधायला वेळच मिळत नाही. एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेला बसावं आणि त्या विद्यार्थ्याला हातात पेपर सोडवायला आला, हातामध्ये त्याच्या पेन मिळाला आणि तुमच्या पेपरचा वेळ सुरू झाला असं म्हणावं शिक्षकांनी, आणि त्या विद्यार्थ्याने त्या पेपर सोडवायला सुरुवात करावी. आता सुरुवात करताना त्याने काय करावं, प्रश्नपत्रिका वाचावी, ठीक आहे, ओके. आपण ज्याच्यावर लिहिणार आहे ती उत्तरपत्रिका पहावी, ठीक आहे. मग त्याने त्याच्यावर मला लिहायचं आहे म्हणून त्याने काय करावं, तर मार्जिन पाडावी. पुढे चांगल्या अक्षरात त्याने लिहायला सुरुवात केली, वेळ संपला. आता शिक्षक बोलले वेळ संपला. तुम्ही म्हणाल त्याने लिहिलं नाही की, तर त्याने लिहिलं नाही का, तर लिहिलं. त्याला येत नव्हतं का, त्याला येत होतं, पण शिक्षक सांगतात आता तुमचा वेळ संपलेला आहे, पेपर जमा करा. आपण म्हणतो सर आमचं अजून लिहायचं राहिलं आहे. मग तू आतापर्यंत काय करत होता, 3 तासाचा वेळ होता, 5 मार्काचा प्रश्न सोडून ठेवलास आणि तोही किती, तर 5 पानं, 5 मार्काचं 5 पानं लिहिलीस. अरे वेळ वाया गेला. नेटका असला पाहिजे आणि नेमका असला पाहिजे. नेमका म्हणजे 5 मार्काला जितका गरजेचा आहे तितकाच लिहिणे. म्हणून आमच्याजवळ शतवर्ष वय नेमिली, 100 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे. जसं 3 तासाचा वेळ आपल्याला परीक्षेला त्या मुलांना पेपर सोडवण्यासाठी दिला जातो आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेरिटमध्ये पास व्हायचं असेल तर प्रश्नाला किती मार्कांचं वेटेज आहे, किती मार्क त्याला दिलेले आहेत आणि त्यासाठी आम्हाला किती लिहायचं आहे याचं गणित बसवावे लागते. तसं आम्हालाही माहीत आहे, संसार करत असताना संसारासाठी, आम्हाला पैसा कमवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, घरातल्या लोकांना हवं त्या गोष्टी पुरवण्यासाठी कितीशा पैशांची गरज आहे, तर आपण अंदाज केला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, पण 5 मार्काच्या प्रश्नाला आपण 10 ओळी लिहायला सांगितल्या तर आपण 15 ओळी लिहून ठेवा, पण त्याच्यासाठी 50 ओळी लिहून ठेवण्याची गरज नाही. तसंच आमच्या संसारासाठी ती खर्चाची बाजू असो, ती वेळेची बाजू असो, ती वस्तूंची बाजू असो वा ती साहित्यांची बाजू असो, ती घराची बाजू असो, कुठलीही म्हणजे तुमच्या संसारासाठी लागणारी कुठलीही गोष्ट असो, ती कितीही गरजेची आहे आणि ती किती वेळात आम्ही मिळवायची आहे आणि तिच्यासाठी किती वेळ खर्च करायचा आहे याचं गणित आपल्याला बसवता आलं पाहिजे. हे गणित ज्याचं चुकलं त्याचं आयुष्य वाया गेलं. ते प्लॅनिंग असलं पाहिजे. जसं लोक घर बांधताना घराचा एक नकाशा काढावा लागतो, उत्तम एखाद्या इंजिनियरकडे तो आपल्याला ड्रॉइंग करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आपल्याला संसारामध्ये किती खोल्या पाहिजे, त्याचं नियोजन आहे. ते नियोजन उत्तम केलं गेलं तर माणसाला जीवन जगत असताना त्या घरामध्ये काही ॲडजस्टमेंट करायची गरज लागत नाही. तसं आमच्या परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये याची सांगड घालत असताना आम्ही वेळेचं योग्य नियोजन केलं की आम्हाला कशाचीही यातायात होणार नाही, ताणतणाव होणार नाही, ताणाताण होणार नाही, धावपळ होणार नाही. ते प्लॅनिंग आहे. अध्यात्म म्हणजे परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी एक प्लॅनिंग आहे.
असं कोणालाही होणार नाही. मी उठलो आणि हातात माळ घेतली आणि मला परमेश्वर मिळाला असं होणार नाही. त्याने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचं सतत सारखं केंद्रबिंदू हा कोण असला पाहिजे? भगवंत असला पाहिजे. आणि त्याला सहाय्यक परमार्थ असला पाहिजे. आपण काय करतो? प्रपंच उत्तम करतो आणि त्याला सहाय्यक परमार्थ लावतो. संत उलट सांगतात हो. संत म्हणतात आहे की तुमचं ध्येय परमार्थ आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्ती आहे आणि त्याच्यासाठी सहाय्यक म्हणून प्रपंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ते जे गुप्त धन आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अंतरी उतरावं लागेल. अंतरी उतरल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. बाह्य आकारामध्ये जास्त रमता येणार नाही. अरे जोडे चपला जरी आम्ही म्हटले तरी एका व्यक्तीकडे किती असावे हो? किती असावे? 2, 4, 6, 8 त्याची काही गणतीच नाही हो. 10 जोड एकाचे असतात. गरज आहे का? गरज फक्त 2 चपलांची. किती संख्या असे? कपड्यांचा विचार करा, किती कपाट भरतं तरी पण अजून पाहिजे, अजून पाहिजे. यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. त्याच्यात तर स्त्रियांचं जास्तच. तुमच्याजवळ असलेले जे तुम्ही विकत घेतले आहेत, ते पैसे खर्च करून घेतले आहे, अशा गोष्टी किती आहेत? अशा गोष्टी आपल्या आयुष्यात निरर्थक झालेल्या आहेत. शेवटी म्हणजे थोडक्यात भंगारात ज्या देण्यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या अक्षरशः सत्य आहे हो, त्याच आपल्याकडे खूप आहेत. म्हणून ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा संसार तितकाच नेटनेटका असतो आणि ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडेही तेवढाच असतो. कारण शेवटी त्याचं निरर्थक जाण्यामध्ये पैसे जास्त असतात. कारण निरर्थक जाण्यामध्ये त्याचे पैसे जास्त असतात. ज्याच्याकडे जास्त आहे त्याच्याकडे जास्त पैसा आहे ते विमानाने जातात, कमी पैशावाले एसटीने जातात. पण शेवटी पैसे जातातच ना, ते शिल्लक राहत नाही. म्हणून आम्हाला संसार करत असताना संसारासाठी गरज असेल ते नेमकं करा, नेटकं करा. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही जन्माला आले ते असार जमा करण्यासाठी नाही, म्हणजे आकार जमा करण्यासाठी नाही. आम्ही जन्माला आलो आहे सार शोधण्यासाठी. माणसांवर प्रेम करण्यापेक्षा, व्यक्तींवर प्रेम करण्यापेक्षा त्यांच्या अंतरामध्ये असलेल्या त्या परमेश्वरावर जर आपण प्रेम करू लागलो तर कोणी जवळ आलं काय आणि कोणी दूर गेलं काय याचं दुःख आपल्याला कधी जाणवणार नाही. व्यक्तीवर आपण जेव्हा प्रेम करू लागतो तेव्हा आपण आकारावर प्रेम करतो आहे. म्हणून व्यक्तीवर प्रेम न करता त्या निर्गुण निराकार परब्रह्मावर प्रेम करा, म्हणजे सार शोधा. असं सार जो शोधेल तो भाग्यवंत ठरेल. म्हणून संत जन्माला आले, त्यांनी सार शोधलं, ते खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरले. त्यांनी पैसा मिळवला नसेल, पण इथून जात असताना ज्या गोष्टी घेऊन जायच्या त्याच गोष्टी नेमक्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. इतर मात्र लोक प्राणी आला आणि त्याचा जन्म व्यर्थ गेला. नरजन्मी येऊन तुम्हाला धन्य व्हायचं असेल तर म्हणून समर्थ म्हणतात आहे की पुढे काय म्हणतात आहे बघा. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. पुन्हा समर्थांनी दृष्टांत दिला आहे. जुन्या काळची गोष्ट आहे, जुन्या काळची गोष्ट सांगितली आहे. सरोवराच्या तळाशीच खोदून धन ठेवले जाते. धन ठेवले होते आणि त्या धनाला कोणी हात लावू नये, ते कोणाला दिसू नये असं ते गुप्त धन होतं. म्हणून त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं, ते भरून ठेवायचे. लोक यायचे आणि म्हणायचे वा 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 किती पाणी आहे या सरोवरामध्ये. सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं होतं पाणी. आता लोकांना पाणी दिसत होतं आणि जो ठेवणारा धनी होता त्याला त्यामधलं गुप्त धन दिसत होतं. म्हणून समर्थ म्हणतात द्रव्य ठेवून जळ सोडिले, त्यात पहिले द्रव्य ठेवले आणि नंतर पाणी सोडलं. लोक म्हणती सरोवर भरले, आम्ही पाहिलं तर सरोवर भरलेले दिसते आहे. तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. त्याच्या आतमध्ये काय आहे हे समर्थ लोकांना कळू शकेल, सामान्यांना कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात तैसे ज्ञाते ते समर्थ. म्हणून खरे समर्थ कोण, खरे ज्ञानी कोण, खरे शहाणे कोण, ज्यांना ते गुप्त कळलं ते. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखिला परमार्थ, त्यांनीच खरा परमार्थ ओळखला. इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. म्हणून इतर सगळ्या लोकांनी दृश्य म्हणजे दिसणारं,
त्या पदार्थाचा त्यांनी स्वार्थ केला आणि संतांनी आणि समर्थांनी म्हणजे मोठ्या माणसांनी त्या गुप्त धनाचा, त्या सारचा त्यांनी शोध घेतला आणि त्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. म्हणून आम्ही अशा प्रकारे जीवन जगत असताना दृश्य बाजूला सारावं आणि अदृश्य दिसणारं सार जे आहे ते शोधावं, यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही त्यासाठी जगू. त्याचं नाव आहे साधक. तुम्ही सर्वजण हा समर्थांचा दासबोध मनपूर्वक श्रवण करत आहात, त्यामुळे समर्थांची कृपा आपल्यावर कायम राहणार आहे. आपण सर्वजण मिळून प्रार्थना करावी, कारण समर्थांची आपल्यावर कृपा कायम राहणार आहे. आपलं जीवन त्यामुळे धन्य होईल, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आपण प्रार्थना करावी की हा ग्रंथ अविरत उपासना म्हणून आपल्याकडून पूर्ण व्हावा, तो श्रवणाच्या माध्यमातून आपल्याकडून पूर्ण व्हावा, अशी समर्थचरणी आपण सगळेजण प्रार्थना करूया. आपण श्री समर्थांचा अत्यंत महत्त्वाचा विषय या दासबोधातील सार शोधत समास, यामध्ये सार आणि असार आपल्याला समर्थ सांगत आहे. समर्थ सांगतात, एखाद्या श्रीमंत माणसाकडे जसं गुप्तधन असते पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसते तेवढ्यातच त्यांचे ज्ञान असते, त्यांना काही बाकीचं दिसत नाही. त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपून ठेवलेलं असते. त्या मनाने थोड्याच वस्तू प्रगट दिसतात, परंतु गुप्त धन मात्र दिसत नाही. त्याचप्रमाणे त्या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात. तसं दृश्य हे माईक असून ते सगळंच लोक पाहत असतात, पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म असतात. जसं समर्थ म्हणतायत, एका माणसाने मोठा खड्डा खणून त्यात द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरलेला आहे. लोक म्हणतात सरोवराने पाण्याने भरलेला आहे, पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेलं आहे हे गुपित कळतं. म्हणून पुढे म्हटलं आहे, तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखिला परमार्थ, इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. तसे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणतात ते समर्थ ज्ञाते आहेत. इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात आहे. काबाडी वाहती काबाड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड, हे जयाचे तयास गोड कर्म मार्ग. गडी असतात ते ओझी वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तमोत्तम रत्नांचा उपभोग घेतात. ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट वाटते. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हेत की नृपती सार भोगते. कुणी लाकडे गोळा करून विकतो तर कुणी गोवऱ्या वेचीत असतो, पण किमती वस्तूंचे उपभोगते जे राजे आहेत ते असे नसतात. जयास आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहतची मेले. जे विचारी असतात ते सुखासनी पालखी स्वार होतात आणि आत्मसुख त्यांना प्राप्त होते. इतर सामान्य अज्ञानी लोक मात्र प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात. आणि समर्थ म्हणतात, साधू संत येती घरा त्याची दिवाळी दसरा. म्हणून साधू संत आपल्याला कळलं पाहिजे, त्यांच्यामधला फरक आपल्याला कळला पाहिजे. त्या संसाराला बांधला गेलेला आपण जो मनुष्य आहे तो कसा बांधला गेला आहे, विषयामध्ये सक्त झालेला आहे मनुष्य. या विषयामध्ये आसक्त असलेला पुरुष याला जगामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी कधी दिसतच नाहीत. स्वार्थाशिवाय याला जगात काहीच दिसत नाही. म्हणून साधूंना संतांना महत्त्व देणं हे त्याच्या कुठल्या गणितात बसत नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. साधू संत आल्यानंतर वासनेचं बीज जळून जाते. मग असं असताना मग याचं का जळत नाही, यांच्या वासना का उडत नाही, यांच्यामध्ये का बदल होत नाही, तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. समर्थ म्हणतात, माझ्या उद्धाराची तळमळ, समर्थ काय म्हणतात, माझ्या उद्धाराची तळमळ जर मला असेल तर साधू संतांच्या स्पर्शाने माझ्या चित्तवृत्तीमध्ये बदल होऊ शकतो. ज्याला वाचायचं आहे ते कोणाही कडून वाचू शकतो आणि ज्याला मरायचं असेल तर त्याला कोणीही वाचू शकणार नाही. म्हणून संत म्हणतात, समर्थही सांगतात आहे की या लोकांना काहीही किंमत राहणार नाही. म्हणून म्हटलंय, संत चरण रज लागता सहज. सहज जरी आपल्याला संतांची भेटी झाली सहज, तरी सुद्धा माणसामध्ये बदल होतो. वासनेचे बीज जळून जाये. ते जसं पेरण्याचं जे बीज आहे, जे आपण बी पेरतो, बियाणं आहे, ते जे बी जर आपण
तव्यावर भाजलं तर ते भाजल्यानंतर ते आपण जमिनीत जर पेरलं आणि त्याला कितीही खत घातलं, कितीही पाणी घातलं तरीसुद्धा त्याला अंकुर फुटत नाही. तशी वासना ही संतांच्या सहवासामध्ये राहून ती पूर्ण जळाली की त्याला पुन्हा अंकुर फुटत नाही. असं जर अंकुर फुटला नाही तर पुढचा अंकुर मात्र रामनामाचा फुटतो. म्हणून तुकाराम महाराजांनी या चरणाच्या पुढच्या चरणात म्हटलं आहे, मग राम नामी उपजी आवडी. भगवंताच्या नामाची गोडी त्याच माणसाला लागू शकते ज्याला व्यवहारातली जी विषय वासना आहे त्याने जाळलेल्या आहेत. त्या विषय वासना ज्याला तळमळ आहे त्याला काहीही प्राप्त होऊ शकते. ज्याला तळमळच नाही त्याला संतांच्या सहवासात सुद्धा काहीही मिळणार नाही. गाईच्या स्तनाजवळ गोचिडही राहते आणि गाईच्या स्तनाजवळ वासरूही राहते, पण त्या गोचिडाला त्या गाईच्या रक्ताची गोडी आहे, त्याला दूध कधीही मिळू शकत नाही. पण गाय दूध कोणाला देते तर ती त्याच्या वासराला देते. तसे संतांची कृपा कोणावर होते तर ती गोचिडावर होत नाही तर त्यांच्या भक्तांवर होईल. म्हणून संतांना आम्ही शरण गेलं पाहिजे, ते अनन्य भावे गेलं पाहिजे आणि तसं जर गेलं तरच आमच्या वासना जळतील. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. मग कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. आमच्या हृदयामध्ये जो राम आहे तो खऱ्या अर्थाने प्रगट होईल आणि आम्हाला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. म्हणून समर्थ म्हणतात, न दिसे नेने कर्मा कर्म, न दिसे नेने धर्मा धर्म, न दिसे नेने सुगम परमार्थ पंथ. काय काय त्याला दिसत नाही हो. समर्थ म्हणतायत काय काय दिसत नाही त्याला आणि काय काय दिसते याचा उल्लेख समर्थ करतात. तो अंध जरी असेल तर त्याला अशी अंधता आहे की त्याच्या वासनेच्या दृष्टीने त्याला सर्व दिसते आहे, पण त्याच्या उन्नतीच्या दृष्टीने दिसणाऱ्या गोष्टी त्याला अजिबात दिसत नाहीत. म्हणजे दृष्टी नाही असं म्हणावं तर त्याला आहे आणि आहे म्हणावं तर नाही. अध्यात्माच्या दृष्टीने त्याला जी दृष्टी पाहिजे ती अजिबात त्याला दृष्टी नसते. म्हणून त्याला कर्म हे त्याला कळतच नाही. नेने त्याला माहीत नाही कर्म कशाला म्हणावं, अकर्म कशाला म्हणावं, चांगलं कशाला म्हणावं, वाईट कशाला म्हणावं हे त्याला कळलंच नाही. म्हणून कोणते कर्म आणि कोणते अकर्म, कोणता धर्म आणि कोणता अधर्म हे त्याला कळत नाही. परमार्थ मार्गात त्याला गवसत नाही अशा माणसाला बद्ध म्हणावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बद्धाची लक्षणे समर्थाने सुरुवातीला दिलेली आहे. तया सन दिसे सत्शास्त्र, संगती सत्पात्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. या अशा माणसाला स्वार्थापोटी म्हणजे स्वार्थ असल्यामुळे त्याला स्वार्थ त्याच्याकडे असल्यामुळे भगवंताचा मार्ग त्याला अजिबात दिसत नाही. मग समर्थ म्हणतात, असा मनुष्य दुसऱ्याला सारखं नावं ठेवतो, स्वतः तर करत नाही पण दुसऱ्याला नावं ठेवतो. नुसतं ऐकून काय फायदा, अरे काहीच फायदा झाला नाही, पण ऐकत असताना जे माझ्यावर वाईट परिणाम होणार होते ते वाईट परिणाम तर वाचले. तसं मुलगा जर घरी राहिला आणि तो जागा राहिला त्यापेक्षा तो कीर्तनात येऊन झोपला तर त्याचा फायदा जास्त आहे. म्हणजे कीर्तनात येऊन झोपू द्या, कारण कीर्तनात ऐकता ऐकता तो झोपेल आणि झोपल्यानंतर त्याच्यावर काही वाईट परिणाम होणार नाही. ते पोरगं जर घरी असेल तर हातामध्ये तो मोबाईल घेईल किंवा समोर TV समोर असेल, त्याच्यामध्ये काड्या करत राहील, नको त्या गोष्टी सेवन करत राहील. म्हणून ते म्हणतात आहे, कुठलीही गोष्ट आपण केली पाहिजे त्याचा परिणाम किती असला पाहिजे. म्हणून अध्यात्म हे सोपं नाही, ते मनापासून असलं तर त्याचा परिणाम होतो. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीच करायचं नाही. आता मंदिरात गेल्यावर देव भेटतो का, तर परमेश्वराच्या दर्शनाची जर इच्छा असेल तर तो कुठेही दिसेल आणि जर इच्छा नसेल तर तो कुठेच दिसणार नाही. एक लॉजिक असं आहे की सर्वत्र जर परमेश्वर आहे तर तो मंदिरात नाही का. घटघट में साई रमता, कटू वचन मत बोल, असं वचन आहे. सगळीकडे परमेश्वर वसलेला आहे, मग तो मंदिरात नाही का, आहे, पण तो पाहणाऱ्यांसाठी आहे, न पाहणाऱ्यांसाठी नाही आहे. म्हणून जे नुसते बोलतात त्यांच्या कृतीमध्ये ते संसाराच्या गप्पा मारत असतात. त्यांना पोथी आवडत नाही, त्यांना ग्रंथ वाचन आवडत नाही, संतांची संगती आवडत नाही, उपासना आवडत नाही, जप माहीत नाही, रोजची देवपूजा म्हणजे त्याला फार मोठे संकट पडते. म्हणून समर्थ म्हणतात, त्याला कर्म आणि अकर्म त्याला कळतच नाही. गप्पा मारणे यामध्ये त्याला वाटतंय आम्ही वेळेचा सदुपयोग करतो, आम्ही आमची करमणूक
करायला नको का? आपलं जीवन साधकांचं हे मुळात करमणुकीसाठी नाही आहे. आता कशाची करमणूक करायची? आता करमणूक करता करता सारं आयुष्य निघून गेलं या संसारामध्ये आणि करमणूक करता करता आपण ज्या गोष्टी नको आहे त्याचाही संग्रह केला आहे. त्यामुळे आम्हाला सन्मार्ग दिसत नाही. याला काय म्हणावं? तर समर्थ म्हणतात याला काही नाही, हे तुम्ही करणं टाळावं, कारण ही सगळी बद्धाची लक्षणं आहेत. आपल्याला परमार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. आम्हाला जर समजा सशास्त्र ऐकण्याची आवड आहे, वाचनाची आवड आहे, आम्हाला सत्संगतीची ओढ आहे, आम्हाला सन्मार्ग हवा आहे, तर आम्ही मुमुक्ष आहोत. न कळे सारासार विचार, समर्थांनी समासच सारासार विचाराचा दिलेला आहे. सार शोधन नाम. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य. जे जे काही चांगले गुण असतील त्या त्या गोष्टीला आपण नावं ठेवतो, स्वतः करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही. या गोष्टी जगामध्ये कुठल्या गोष्टी सार आहेत, कुठल्या गोष्टी असार आहेत याचा विचार तो करत नाही. सार या शब्दाचा अर्थ ज्या गोष्टी आमच्या हिताच्या आहेत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, नाही पोटी भूतदया, नाही सुचिस्मंत काया, नाही जनासी निववाया वचन मृद. श्री समर्थ म्हणतात, जो आध्यात्मिक मनुष्य आहे त्या आध्यात्मिक माणसाचं पहिलं लक्षण आहे भूतदया. भूतदया गाई पशुचे पालन, तानिल्या जीवन वना माझी, असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात आहे. भूतदया या शब्दामध्ये प्राणीमात्रांची दया, यामध्ये मनुष्य सुद्धा आला. म्हणजे आम्ही प्राणी मात्रांची काळजी घ्यावी, त्यांचं संगोपन करावं, त्यांना खायला प्यायला द्यावं. या गोष्टी बरोबर माणसाचा सुद्धा विचार करणे. तो सुद्धा आपल्यापैकी एक आहे. आम्ही सुद्धा एक प्राणी मात्रच आहोत. परमेश्वराने आम्हाला बुद्धी, वाचा, विचारशक्ती, कार्यशक्ती आम्हाला दिलेली आहे. म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसाबद्दल, एका पुरुषाने दुसऱ्या पुरुषाबद्दल, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीबद्दल आदरभाव, प्रेम, दया ही ठेवलीच पाहिजे. दयेच्या मागचा भाव काय असला पाहिजे? तर समोरच्याचं कल्याणच असलं पाहिजे. पण यामध्ये दयेमध्ये समोरच्यावर आम्ही उपकार करतो आहे अशा प्रकारची त्याची भूमिका नसावी. कारण दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये, जब लगो घट मो प्राण. आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत प्राणाबरोबर ती दया कायम राहिली पाहिजे. संत हृदयाचं हे मोठं लक्षण आहे. जे संत असतात, जे साधू असतात, जे साधक असतात, जे सत्पुरुष असतात, या लोकांची अंतःकरणं दयेने परिपूर्ण भरलेली असतात. संत कबीर हे फार मोठे संत होऊन गेले. संत कबीरांच्या जीवनामधला एक छोटासा प्रसंग आहे हो. संत कबीरांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कमाल. मोठा गोड मुलगा होता. आईवडिलांचं तो ऐकत असे. वडिलांप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा साधू संत सज्जनांच्या सेवेची ओढ होती आणि म्हणून हा कमाल बाबा सांगत होते त्याप्रमाणे तो करत असे. एका संध्याकाळी बाबा शांत बसलेले दिसले. कमाल बाबांच्या जवळ गेला. बाबांना म्हणाला, बाबा काय झालं? संत कबीर म्हणाले, बाळा काय सांगू, आज फार वाईट वाटते आहे. म्हणे, बाबा काय झालं वाईट वाटायला? आई वडिलांच्या चेहऱ्याचे भाव ज्यांना कळतात, ज्यांना वाचता येतात, त्यांना मुलं असं म्हणतात हो. आई वडिलांचं सुख, आई वडिलांचं दुःख हे ज्या मुलांना कळते त्यांना सुपुत्र असे म्हणतात. आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहून जे मुलं आनंदित होतात, आई वडिलांच्या दुःखामध्ये जी मुलं दुःखी होतात, त्या मुलांना धन्य तो संसारी म्हणावा. या संसारी जीवांना हे कळलं पाहिजे की आपल्या घरामध्ये हे असलेले वृद्ध, जे मोठे असलेले वृद्ध माता पिता यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. त्यांना दिवसातून तुम्ही 5 मिनिटं जरी वेळ दिला ना तरी त्यांना फार मोठं टॉनिक मिळाल्यासारखं वाटतं. त्यांना खाण्याची आवड नाही, त्यांना फिरण्याची आवड नाही, ते फक्त आपल्या मुलांच्या सुखाची कामना करतात. मग अशा मुलांनी आपल्या माता पित्यांजवळ आशीर्वादाच्या निमित्ताने, आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांच्या पायाजवळ बसावं, 10 मिनिटं त्यांच्याशी बोलावं, त्यांचा हसरा चेहरा एकदा पाहावा आणि मग आपल्या नित्याच्या कामाला लागावं. कबीरांचा मुलगा, आपण कथेवर येऊया. कबीरांचा मुलगा कमाल कबीरांच्या जवळ गेला. बाबांना त्याने प्रश्न विचारला की बाबा आपण जरा दुःखी दिसता आहात, आपल्या डोळ्याच्या पापण्या सुद्धा थोड्या ओलावल्या आहेत, आपण रडता आहात का? काय झालं आहे मला सांगा बाबा. संत कबीर म्हणाले, बाळा काय सांगू तुला,
आमच्याकडची जी गाय आहे ना, तिच्यासाठी आज मी चारा आणण्याचं विसरलो. आज रात्रभर तिला चारा मिळणार नाही म्हणून मी खूप दुःखी आहे. मला खूप दुःख होते आहे. आज मी जेवणार नाही कारण माझ्या गाईला आज चारा मिळणार नाही. त्यामुळे मला सुद्धा जेवण्याचा अधिकार नाही. कमाल हसून म्हणाला, बाबा चिंता करू नका. मी लवकर पहाटे उठेल आणि गायीसाठी चारा घेऊन येईल. कमालची बाबांनी पाठ थोपटली. कमाल झोपी गेला. सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वीच तो उठला. हातामध्ये दोरखंड, दुसऱ्या हातात विळा असा घेऊन तो शेताकडे झप झप पाऊल टाकत चालू लागला. सकाळची वेळ होती. प्रसन्न वाटत होतं. मंद मंद वारा वाहत होता. पक्ष्यांची नुकतीच किलबिलाट कानावर पडत होती. कोंबड्यांचा आरव पहाट झाल्याची सूचना देत होता. अशामध्येच त्याला एका शेतामध्ये त्याला उंच असं गवत दिसलं. हिरवगार असं गवत माझ्या गाईला हवं असेल म्हणून तो गवताच्या जवळ गेला. गवताला पाहिल्याबरोबर वाऱ्याची झुळूक आली आणि ते गवत हलू लागले. त्या हलणाऱ्या गवताकडे पाहून या कमालाच्या मनात असा प्रश्न आला की माझ्या हातात विळा आहे, मी याला कापणार आहे आणि म्हणून की काय हे गवत थरथर कापत आहे. जवळ जाऊन पाहिलं तर त्या गवताच्या पात्यावर दवबिंदू पडलेले होते. ते दवबिंदू पाहिल्याबरोबर कमाल तर थक्कच झाला की या गवताच्या डोळ्यात सुद्धा आता अश्रू आले आहेत. हा दुःखाने आतापासूनच बिवळतो आहे कारण तो कापला जाणार आहे. कमालने काय करावं? दोरखंड खाली टाकला, विळा खाली ठेवला आणि त्या गवताच्या जवळ तो पालखड बांधून बसला. आणि घरी बाबा रडतात आहे. मी ज्याला कापायला आलो आहे ते गवत रडते आहे म्हणून कमाल सुद्धा रडू लागला. त्या रडक्याचे हुंदके, तो रडत होता त्याचे हुंदके रस्त्याने जाणाऱ्या एका साधू संतांनी ऐकले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य सुद्धा होते. संत तुलसीदास त्यांच्याजवळ आले. बाळाच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला विचारलं, बाळा का रडतोस आहे? कमालने पाहिलं तो काहीही बोलला नाही. शेवटी साधूंनी पुन्हा प्रश्न विचारला, बाळा तू कोण आहेस? कोणाचा मुलगा? त्यावेळी सांगितलं की मी संत कबीरांचा मुलगा आहे. माझे नाव कमाल आहे. तू का रडतो आहेस? महाराज काय सांगू, माझ्या घरी गाईला चारा मिळत नाही म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि गाईला चारा दिला जात नाही, ती उपाशी आहे म्हणून माझे बाबा सुद्धा घरी रडत आहेत. आणि मी येथे गवत आणण्यासाठी आलो तर या माझ्या विळ्याकडे पाहून हे गवत सुद्धा थरथर कापते आहे आणि याच्याही डोळ्यात पाणी आले आहे. यालाही रडू येत आहे. हे सगळे रडतात आहे. मग या सगळ्यांचं दुःख पाहून मलाही दुःख होते आहे आणि त्यामुळे मी पण रडतो आहे. त्यावेळेस संत तुलसीदासांनी तेथे फार सुंदर असा डोहा तयार केला. त्यांच्या मुखातून सहज बोलला तोच दोहा, दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दयान छांडिये जब लग घट मोह प्राण. म्हणजे समर्थ म्हणतात, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये प्राण आहेत तोपर्यंत मानवाने दया सोडता कामा नये अशी शिकवण संतांनी दिली हो. म्हणून मानवच दया हे अविभाज्य अंग आहे मानवाचं. माणसाला सगळ्या गोष्टी येतात परंतु समोरच्याच्या प्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा असली पाहिजे. भगवान बुद्धांनी सुद्धा दयेला महत्त्व दिलं आहे. करुणा, शील, प्रज्ञा या गोष्टी माणसाजवळ नसतील तर त्याला मानव म्हणावे का? म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात की जो बद्ध आहे त्याच्याजवळ भूतदया नसते. म्हणून आम्ही सर्व साधक आहोत. आपण दयेचे संगोपन करावं, संवर्धन करावं आणि या दयेच्या माध्यमातून समोरच्याला प्रसन्नता द्यावी. म्हणून समर्थ म्हणतात, नाही पोटी भूतदया, नाही शुचिस्मंत काया, नाही जनासी निववाया वचन मृद. जे सार आहे हे जीवनातलं, हे सार आपल्याला कळलं पाहिजे. सार कळल्याशिवाय आपण भगवंताचे भेटी करू शकत नाही. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये ज्याप्रमाणे दया असते त्याप्रमाणे आमचं शरीर सुद्धा अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. शुची याचा शब्दाचा अर्थ शुद्धता, आणि तो शुद्धता केवळ शरीराची नाही तर काया, वाचा आणि मन या तिघांच्याही शुद्धतेला अधिक महत्त्व आहे. साबणाने शरीर स्वच्छ होते पण मन स्वच्छ होत नाही, बुद्धी स्वच्छ होत नाही. म्हणून काया, वाचा ही संतांच्या अभंगाने, संतांच्या वचनाने, उत्तम सुभाषिताने आपली वाचा ही शुद्ध होत असते.
म्हणून दिवसातून एखादा तरी श्लोक, एखादा तरी अभंग, एखादे तरी संत वचन आपल्या दिवसभर ते मुखातून ते रुळत राहिलं पाहिजे. असं जर झालं तर आपली त्या दिवसाची दिवसभराची आमची वाचा ही शुची होते, शुद्ध होती असं म्हणावं. वाचेच्या बाबतीत दुसराही भाग असा आहे की वाचेने नुसतं अभंग, नुसते सुविचार, नुसते म्हणून चालणार नाही, तर समोरच्या व्यक्तीला आनंद मिळेल अशा प्रकारची सुमधुर वचनं आमच्या मुखातून निघावे. माणूस वेगवेगळ्या प्रकारे प्रमाद करतो. त्या सगळ्या प्रमादामध्ये इतरांचं अंतःकरण दुःखी करणारा प्रमाद म्हणजे आपली कठोर वाणी. म्हणून वाणी ही आपण फार जपून व्यवस्थित बुद्धीने आणि विवेकाचा विचार करून ती चालवली पाहिजे. जीभ ही दुधारी तलवार आहे. त्या दुधारी तलवार असल्यामुळे त्या वाणीतून इतरांना कधी कधी क्षती पोहोचू शकते. म्हणून जीभ ही जरा सांभाळून चालवावी, शब्द सांभाळून वापरावेत. शब्द शब्द में भेद है, शब्द शब्द में भेद है, एक एक शब्दामध्ये भेद आहे. त्या शब्दांचा वापर करताना आम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. त्या शब्दांचा वापर करताना आमची जर चूक झाली तर समोरच्या अंतःकरणाला ते दुःख होऊ शकतं. शब्द जाणे भाव, एक शब्द निर्मल करे दुजा करे घाव. एखादा शब्द असा असतो की समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणाला आनंदाचा वर्षाव आपण करू शकतो, तर एखादा शब्द कठोर असतो की समोरच्या अंतःकरणाला आपण दुःखी करू शकतो. म्हणून आमची ही जीभ जर फार सांभाळून चालवली पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अशा प्रकारे मृद वचन त्याच्याजवळ नसतात त्याचं नाव आहे. असा विवेकी मनुष्य, अविवेकी. विवेकी असलं पाहिजे माणसाने. म्हणून हे सगळं मृदू वचन आपल्याजवळ असली पाहिजेत. सार आपल्याला, त्याच्याशिवाय आपल्याला सार कळणार नाही. सार शोधायचं असेल तर माणसाने विवेकी असणं गरजेचं आहे. त्याला अजून कोणकोणत्या गोष्टी माहीत नसतात. समर्थांनी पुढे आधी दिलेली आहे, आमच्याजवळ ज्या गोष्टी असाव्यात आणि नसल्या तर त्या कोणत्या गोष्टी संपादन कराव्या आणि चुकीच्या असतील तर कोणत्या काढायच्या, यासाठी समर्थांनी हा समास दिलेला आहे. एक मनुष्य संपूर्ण जीवनभर कायमस्वरूपी चांगला राहणं ही फार मोठी तपस्या आहे हो, फार मोठी तपस्या आहे. दिवसाचे 24 तास एक दिवस मनुष्य चांगला राहू शकतो. तो 7 दिवस पाळणारा सौजन्य सप्ताह असतो. 7 दिवस आम्ही कोणालाही दुःखी करणार नाही, प्रेमाने वागवेल अशा प्रकारचा तो 7 दिवसाचा आठवडाही आपण सांभाळू शकतो. परंतु त्या व्यक्तीने सत्पुरुष संपूर्ण जीवन या पद्धतीने करणे, याचा अर्थ सत्पुरुष होणे आहे. समर्थ म्हणतात, मृदू भाषा, आम्हाला इतरांना चांगले शब्द द्यायचे आहेत. माझ्या शब्दातून इतर व्यक्ती दुखवणार नाही याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. समर्थ पुढे सांगतात, पोथी वाचणे, जप करणे, पारंपरिक आपली व्रतवैकल्ये करणे हे चांगलंच आहे, परंतु तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. त्यातून आमच्यात काही अजून बदल झाला पाहिजे. आम्ही त्यापेक्षा चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत आपल्याकडून. यासाठी आम्ही कृतीयुक्त परमार्थ केला पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा शब्द कृतीयुक्त परमार्थ, याचा अर्थ प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवणे. समर्थांपुढे म्हणतात आहे, समर्थ पुढे म्हणतात आहे, नकळे भक्ती, नकळे ज्ञान, नकळे वैराग्य, नकळे ध्यान, नकळे मोक्ष, नकळे साधन. अशा माणसाला काय कळत नाही? भक्ती माहीत नाही, भक्तीची तो डिंगल करतो. त्याच्याजवळ ज्ञान नाही, ज्ञानाची तो डिंगल करतो. वैराग्य नाही, वैराग्याला तो नाव ठेवतो. म्हणजे जे सार आहे त्यालाच नाव ठेवत बसतो. त्याच्याजवळ ध्यान नाही, मोक्ष नाही, साधन नाही. अशा प्रकारचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला समर्थ म्हणतात, सार शोधणं तुला गरजेचं आहे. तो या विषयांना बांधलेला गेला आहे, या विषयांमुळे तो संसारात पडलेला आहे आणि संसार सुख हेच त्याला अंतिम लक्ष वाटते आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सार शोधायचं असेल तर तुला संसारात असून सुद्धा परमार्थ विवेकाने करायचा आहे, निश्चयाने करायचा आहे. नकळे परमार्थाची खून, नकळे अध्यात्म निरूपण, नकळे आपण असे आपण. समर्थांनी माणसाला देव माहीत नाही, याच्या बाबतीत निश्चित माहीत नाही. ज्याला संतांचा विवेक कळत नाही, ज्या माणसाजवळ मायेच्या बाबतीत जराही अनुभूती नाही, मायेला तो जाणत नाही, मायेचं कौतुक तो समजून घेत नाही आणि मायेला तो जो खरं समजतो, त्याचबरोबर समर्थ म्हणतात, न कळे परमार्थाची खून, ज्याला परमार्थ कळत नाही. समर्थ म्हणतात, संसार सुखे नैव करावा. याचा अर्थ ठीक आहे, तुम्हाला आवडतो ना, करा, तरी काही परमार्थ वाढवावा. परी काही म्हटलंय हो,
परी काही म्हटलंय आपल्या अध्यात्मामध्ये, अजिबात कोणी म्हटलेलं नाही की संसार करू नका. संसार माईक आहे, तो जाणून करा, समजून करा, हेच सांगितलं आहे. या जीवनामध्ये जे तुम्हाला दिसते या सगळ्या गोष्टी तुमच्या फक्त भूलभुलैया आहेत, तुम्हाला फक्त अडवणाऱ्या आहेत, तुम्हाला पुढे जाऊ न देणाऱ्या आहेत. म्हणून त्यात अडकू नका, त्यांना समजून घ्या, त्यांना योग्य त्या फाटा द्या. जेव्हा त्याला योग्य आपण वळण दिलं तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही. जसा वारा आल्यानंतर आम्ही वाऱ्याकडे तोंड करणे याचा अर्थ विवेक नसणे, आणि वाऱ्याला पाठ दाखवणे याचा अर्थ विवेक करणे. आमच्यावर संसाराचा मोह जर आला असेल तर नेमका कोणत्या वेळेस आपलं त्याला फाटा द्यायचा आहे, कोणत्या वेळीस त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, हे कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण अडकता कामा नये. आपल्या कल्पनाच आहेत, आपल्याला कल्पना आहे की मनुष्याचं मन हे नेहमीच सुख दुःखाने ग्रस्त असते. कधी कधी खूप सुख असते, कधी खूप प्रसंग असतो, कधी कधी खूप दुःखी असतो. या दोन्हींची कारणं समर्थांनी माया म्हटलेलं आहे. तुम्हाला दुःख होते याचा अर्थ मन मायेमध्ये अडकलेलं आहे. तुम्हाला सुख होते याचा अर्थ तुमचं मन मायेमध्ये आहे. मायेतून जर तुमचं मन निघालं तर तुम्ही कायम आनंद स्वरूप आहात. मग तुम्हाला सुखाची लालसा राहणार नाही, तुम्हाला दुःखाचा उद्वेग येणार नाही. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. अशा प्रकारची निस्पृहता माणसामध्ये प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहेत की काष्ट स्वार्थ करीती एक शुभा एक वाटिती, तैसे नव्हेत की नृपती सार भुगते. कुणी लाकडे जमा करतो, कुणी गोवेऱ्या वेचित असतो, तर कुणी वस्तूंचे उपभोगते. जे राजे आहे ते असे नसतात, म्हणजे किमती वस्तूंचे जे राजे आहेत ते असे नसतात. सर्वसामान्य लोक ही कामं करतात. जयास आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहतची मेले. म्हणजे जे विचारी असतात ते सुखासनी असतात, पालखी स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होते. इतर अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता एक दिवशी मरून जातात. एक दिवशी काय होतं, हे सगळं घेऊन मरून जातात. आपण करुणी करवावे, आपण विवरुनी विरवावे, क्रिया करुणी करवावी, बहुता करवी. समर्थांची वचनं आहे. आम्ही जे केलं आहे ते आमच्या पुरतं आम्ही मर्यादित ठेवू नये. आमच्या नंतर सुद्धा माझ्या सुनेने ऐकलं पाहिजे, माझ्या घरात तरुण मुलगा आहे त्याने सुद्धा या 4 गोष्टी ऐकल्या पाहिजे भगवंताच्या. माझा नातू आहे त्याने सुद्धा त्याचा आनंद घेतला पाहिजे, माझा मित्र आहे त्याने सुद्धा ऐकलं पाहिजे. अशा प्रकारचा अध्यात्माचा प्रचार करणे, प्रसार करणे हे एक सुद्धा साधकाचं कार्य आहे. त्या साधकाला अजून एक चांगलं नाव दिलेलं आहे आणि त्याची ती योग्यता त्याने वाढवली आहे, उत्तम साधक. याचा अर्थ महंत. इतरांना सुद्धा ते चांगल्या गोष्टी पोचवल्या पाहिजेत. समर्थ फक्त एवढे म्हणाले होते की फक्त रामाचे गुण तुला फक्त रामाचे गुण अंगी करायचे आहे. ते अंगी करण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी, असं समर्थ म्हणतात. माझ्या मनात खूप काही विचार आहेत, खूप काही संकल्पना आहेत, खूप काही करण्याची इच्छा आहे. समर्थ कशी बुद्धी देतील, कशी शक्ती देतील, त्यानुसार त्यांनी दिलेल्या आज्ञानुसार आपण या गोष्टी करणार आहोत. पण मला यासाठी तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांची मला गरज आहे. कारण वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. तुम्ही समोर आहात त्याचमुळे तर बोलायला स्फूर्ती येते. प्रत्यक्ष समर्थांच्या रूपाने, रामरायांच्या रूपाने आपल्या हृदयामध्ये ते वास करतात आहे आणि समर्थ माझ्याकडून ते बोलून घेतात आहे आणि आपल्याला ते ऐकवत आहेत. नकळे आपणासी आपण, म्हणजे नकळे म्हणजे कळत नाही आपणासी आपण, म्हणजे मी कोण आहे याची त्याला अनुभूती झालेली नाही. अहम ब्रह्मास्मी, कळत नाही मी ब्रह्म आहे याची अनुभूती नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नकळे जीवाचे जन्ममूळ, एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडती, आपण वर्तल्याचा घेती साभिमानी. आत्मज्ञानी पुरुष जणू काही दिव्याने सेवन करत असतात. खूप पंचपक्वान हो. तर अज्ञानी लोक अज्ञानी लोक आहेत ती विषयरूपी विष्ठा चवडत असतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत त्याचा अभिमान ते बाळगतात. नकळे जीवाचे जन्ममूळ, जीवाचं जन्ममूळ कळत नाही. जीव कशासाठी जन्माला आला आणि जीवाचं मूळ काय आहे, आणि जीवाचं मूळ शिव आहे. म्हणून समर्थ म्हणतात, न काळे साधनाचे फळ. साधन माहीत नाही आणि साधनातून आम्हाला काय प्राप्ती होणार आहे हे त्याला कळत नाही. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, समर्थांनी म्हटलंय विलक्षण काहीच कळत नाही. एखादा
एखाद्या वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा तो स्वतः एकटा बोलत नाही, तर त्याने 10 पुस्तके वाचलेली असतात. त्या 10 पुस्तकांचा सार तो त्याच्या बोलण्यातून व्यक्त करत असतो. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एका सत्पुरुषाचं भाषण 1 तासाचं हे आपल्याला पुरेसं आहे. तसे अनेक ग्रंथ वाचत बसण्यापेक्षा एका संतांचा ग्रंथ पूर्ण करणं पुरेसं आहे. म्हणून कुठलाही ग्रंथ एक हातात घ्या, काही बंधन नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. काही अर्थ नाही, शब्द फरक आहे, कुठेच भेद नाही आहे. अरे भेद नाही म्हणूनच त्यांना आम्ही संत म्हणतो. शब्दांचा फरक आहे इकडे तिकडं. जे भेद करतात त्यांना संत कसं म्हणावं? म्हणून तुकोबराने म्हटलंय, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्ता भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे ऐका देहाचे अवयव, सुख दुःख भोग जीव पावे. म्हणून सार सेविजे श्रेष्ठी, असार घेई जे वृथापृष्टी. सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती. श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, निरुद्योगी असार सेवन करतात. जे आत्मज्ञानी लोक आहेत ते सारासार यथार्थ जाणतात. म्हणूनच आम्हाला तो भेद सोडायचा आहे आणि बंधन नाही, हेच केलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात आहे, जयासिद्ध नाही आत्मज्ञान, सारासाराची गोष्टी सज्ञान जाणती. गुप्त परिस चिंतामणी, प्रगट खडे काच मनी. गुप्त हेमरत्न खानी, प्रगट पराशान मृत्तिका. परिस अथवा चिंतामणी हे नेहमी कसे असतात? गुप्तच असतात की नाही? म्हणून दया नाही, करुणा नाही, आदर्व नाही, मैत्री नाही, शांती नाही, क्षमा नाही. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. 205 श्लोक वाचा, तिथे सापडेल तुम्हाला. सदा संगती सज्जनाची असू दे. सज्जनांच्या संगतीने माणसाला सन्मार्ग मिळतो. समर्थ म्हणतात शांती पण त्याच्याजवळ नाही, त्याच्याजवळ क्षमा नाही. म्हणजे आणि पुढे समर्थ म्हणतात ज्ञानीविषयी उणे, ज्ञान नाही, ज्ञान पण त्याच्याजवळ नाही. सदा सर्वदा देव सन्निध्य आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, निपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ श्रीरामचंद्रांना समर्थ असे म्हणत असत. म्हणून समर्थाची या सेवका वक्रपा आहे, समर्थाची या सेवका वक्रपा आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे? परमेश्वर आमच्या जवळ आहे याची अनुभूती आम्हाला वेळोवेळी येत असते. सुखात त्यापेक्षा दुःखात येते, कारण दुःखात भगवंत जास्त आठवतो. म्हणून संकट प्रसंगी आपण आपलं धैर्य कायम ठेवलं पाहिजे. संकट प्रसंगी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. तो केवळ तुमची परीक्षा पाहत असतो. म्हणून थोड्या वेळासाठी आपल्या अल्पधारिष्ट आपण पाहतो. म्हणून समर्थ म्हणतात तो कसा आहे? सुखानंद आनंद कैवल्यदानी. आणि आपल्या भक्ताची तो कधीही उपेक्षा करणार नाही. म्हणून उपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेले त्या सद्गुरूंना, आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला वंदन समर्थ करतात आहे. समर्थांनी सांगितलं आहे की जसं परीस आणि चिंतामणी, समर्थ म्हणतात परीस आणि चिंतामणी गुप्त असतो, गुप्त आहे, तसे समर्थ म्हणतात आहे की खडे काचमणी नेहमी प्रगट असतात. सोन्याच्या रत्नाच्या खाणी गुप्त असतात बघा, पण काचमणी खडे हे सगळं गुप्त असत नाहीत. पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेले असतात की नाही? तसं अव्हा शंख अव्हा हे वेल, गुप्त वनस्पती अमोल. एरंड धोत्रे बहुसाल प्रगट सिंपी. उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असते. परंतु एरंड, धोत्रा व शिंपले ही हवे तिथे मुबलक असतात, त्यांना जास्त शोधायची गरज नाही. समर्थ म्हणतात आहे त्यांना शोधायची गरज लागत नाही. म्हणून बसता चोरापासी होई तैसी बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. किती सुंदर दृष्टांत आहे. चोराच्या जवळ माणूस जर बसला म्हणजे जे गुप्त आहे त्याच्याकडे आपण जात नाही, जे उघडं दिसतं त्याच्या मागून धावतो. पण जे गुप्त आहे ते सार आहे. चिंदी सुद्धा घेण्याची इच्छा कोणाच्या बाजूला बसल्यावर होते? चोराच्या, कारण तिथे संगतीचा दोष लागतो ना. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपण बद्धापासून दूर राहावं. आणि आपल्याला जर त्याच्यापासून दूर राहायचं असेल, आपल्याला संगती सज्जनाची करायची आहे. म्हणून आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आत्मपरीक्षणातूनच आपल्याला सार काय आहे हे कळू शकते. आपण साराकडे चाललो आहे का? सार शोधायचं आहे आपल्याला. त्यामुळे आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
आणि समर्थ म्हणतात एकच कृती सारखी सारखी मनुष्याला आवडत नाही. एकच कृती कर म्हटलं तर दररोज वरण भात भाजी पोळी खाली तर चालेल का? कारण तेच तेच खाऊन इतका कंटाळा आलेला आहे की असं वाटतं की नकोच आता ते. याचं कारण काय? तर एकच गोष्ट सारखी सारखी करणे माणसाला आवडत नाही. त्याला थोडीशी रुचीपालट हवी असते, त्याला काहीतरी बदल हवा असतो. लहान मुलं कशी असतात, त्यांना काय असते, त्यांना भूक लागलेली असते पण तोच पदार्थ खायला नको असतो. त्याला कधी थालीपीठ पाहिजे असतं, कधी चकली, कधी बुंदीचा लाडू, कधी दूध, कधी हळद टाकून दूध, कधी बोनविटा टाकून दूध, तर कधी ओट्स द्या, हे द्या. म्हणजे त्याचं वेगवेगळं खाणं. जर एकच दिलं तर त्याला कंटाळा येईल की नाही हो? त्याचप्रमाणे आपण त्याचं पोट भरतो तसं मानवाचा जन्मजात असा तो गुण आहे की एकच एकच त्याला करणं आवडत नाही. म्हणून दुर्गुण जे आहे, सगळे दुर्गुण आहे ते मान्य आहेत, पण काय त्याही अवस्थेत कधीतरी कंटाळा येतो. नको आता, आता पुष्कळ झालं, आता पुष्कळ झालं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला कंटाळा आलेला असतो. आणि तो कंटाळा जर मनस्वी आला असेल, मनापासून आला असेल आणि त्याला त्याच्यातून सुधारण्याची जर इच्छा असेल तर त्या व्यक्तीला समर्थांनी कळवलेलं आहे. म्हणजे सार शोधन त्याचं केलेलं आहे. त्याने सार शोधलं पाहिजे. सार शोधल्याशिवाय त्याला ते आपलं आयुष्य कसं आहे हे कळणार नाही. म्हणून संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला. अंतर्यामी मनामध्ये बदल होतो. कुठे होतो? निरूपणात होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की वरपांगी नको आहे, मनापासून तळमळ पाहिजे समर्थांची, मनापासून भगवंताची ओढी पाहिजे, लोकांसाठी नाही. तर हाट पाहिजे मनापासून, हृदयापासून जर तळमळ असेल तर ती तळमळ माणसाला, या जीवाला भगवंताकडे नेते. म्हणून कधीतरी उभं आला पाहिजे हो, कधीतरी कंटाळा आला पाहिजे काही गोष्टींचा, आणि कधीतरी त्याला क्षीण झाला पाहिजे. आणि समर्थ किती सुंदर शब्द संसार आहे, संसाराचा त्याला कधीतरी क्षीण आला पाहिजे. मनामध्ये बदल होतो. तो कुठे होतो? निरूपणात होतो. म्हणून समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते. चांगलं चांगलं ऐकत असताना ते ऐकावंसे वाटते, कारण मनाला सुद्धा चांगले हवे असते. कारण मुळामध्ये हा जो जीव आहे हा मुळात परमेश्वराचं रूप आहे, आणि परमेश्वर हा सर्वांग गुणांचा सागर आहे. त्यामुळे अशा मासोळीला पाण्याची गोडी असते, पाण्याशिवाय ती राहू शकत नाही. जसं मासोळीला पाण्याची गोडी असते, पाण्याशिवाय शी जिवंत राहू शकत नाही, तसा जीव हा मुळात परमात्मा असल्यामुळे, परब्रह्म असल्यामुळे त्याला चांगल्याची गोडी आहे. तो कुठेतरी गुंततो आहे, तो कुठेतरी अडकतो आहे, कुठेतरी रमतो आहे. तो रमणंच त्याला कुठेतरी त्रासदायक आहे. म्हणून भगवंत आपल्या संसारामध्ये काही दुःखाचे, काही संकटाचे, काही समस्येचे, काही अडचणीचे असे प्रसंग उभे करतो, आणि त्यातून माणूस शहाणा होतो. अर्थात व्हायला पाहिजे, होतो असं सांगता येत नाही, पण व्हायला पाहिजे. क्षणिक होते म्हणून त्याला मंद होतं, म्हणून त्याला ते वैराग्य निर्माण होतं, आणि हळूहळू त्याच्यापासून तो थोडा थोडा अलिप्त व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याला आपल्या आयुष्याचं घटे गेली, पळे गेली, तास वाजे ठणाठणा, शेवटी देह ठेवला की हा सगळा संसार संपणार आहे. म्हणून या संसाराला जास्त कवटाळून बसू नका. जे सार आहे ते शोधा आणि त्याच्या मागे लागा. झाला प्रपंची उदास. त्या जे सार आहे त्याच्या मागे लागा, कारण त्रिविध तापाने माणूस पोळलेला आहे. आता आहे तुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती. आता फक्त आपल्याला भगवंताने मी प्रपंच जाईल सगळा प्रपंच जाईल. आता मला फक्त आता सगळं पुरे झालं, आता फक्त माझा परमार्थ, परंतु काही परमार्थ वाढवावा. आता मला परमार्थ वाढवायचा आहे. नाहीतर तुका म्हणे हेला, आणि पाणी वाहू वाहू मेला. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मळ्या गरू, बोरी बाबळा उदंडी. कल्पतरू कोठेच दिसत नाही. तो शहराची झाडे उदंड आढळतात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येतो का हो? नाही आढळून येत. पण बोरी बाबळी मात्र उदंड दिसतात. म्हणजे नको त्या गोष्टी, असार गोष्टी खूप आहेत, पण सार गोष्टी मात्र गुप्त आहेत, आणि त्या शोधाव्या लागतात. कामधेनू जाई जे इंद्रे, सृष्टीत उदंड खिल्लारे, महत भाग्य भोगी जे नृपवरे, इतर कर्मानुसार. सृष्टीत हवी तेवढी गायींची खिल्लारे दिसून येतात. कामधेनू फक्त इंद्राजवळच असते. राजा असतो तो भाग्याचा उपभोग घेतो, तर लोकांना त्याच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य लाभते. नाना व्यापार करीती जन, अवघेची म्हणती कांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीच न ये. लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडिती. त्याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तोच गुप्त असलेले जे खरे धन त्याच्या लाभाचा, म्हणजे
स्वात्मानुभवाचा मालक असतो. इतर अज्ञानी लोक हे पोटाचे दास असतात. पोटासाठी प्रयत्न करतात, पोटासाठी कष्ट करतात आणि नाना मते ते ढुंढाळत बसतात. तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना, सारा सार विवंचना साधू जाणती. थोडक्यात काय, तर जे सार असते ते लोकांना दिसत नाही. समर्थ काय म्हणतात, सार असते ते लोकांना दिसत नाही, परंतु असार असते तेवढेच दिसते. असार सोडून सार कसे ग्रहण करावे हे फक्त साधू सांगू शकतात. इतरांस हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची एक खुणे साधू संत जाणती. सामान्य लोकांनाही सांगून काय फायदा, ते खोरे खोटे जाणू शकत नाहीत. साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात. दिसेना जे गुप्त धन, तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. जे गुप्त धन असते ते साध्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्त धनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे, परमेश्वर गुप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा असेल तर संत संगतीच्या योगे तो घ्यावा लागेल, नाहीतर तो होणार नाही. पुढे समर्थ म्हणतायत, रायाचे सन्निध्य होता सहज जी लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे. किती उत्तमाची ओळ आहे. त्यांनी म्हटले समर्थांनी, राजाचं जर सानिध्य प्राप्त झालं की श्रीमंती सहज लाभते, त्याप्रमाणे जर आपण सत्संग धरला की आपल्याला सद्वस्तू सहज प्राप्त होते, म्हणजे परब्रह्म प्राप्त होतो. सद्वस्तू लाभे सद्वस्तू, अव्यवस्थास अव्यवस्थू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे. सद्वस्तूची तळमळ ज्याला लागते त्याला सद्वस्तूच प्राप्त होते. जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अस्ताव्यस्त असते. प्रशस्त असेल, थोर असेल, त्याचे विचारही तसेच थोर असतात. म्हणून हे दृश्य जात अवघेची आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. म्हणून ही सर्व दृश्य सृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे. तो अच्युत, कधी न ढळणारा व अनंत आहे. दृश्या वेगळा दृश्यांतरी, सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चय बाणे. दृश्या वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरून राहिलेला आहे. सर्व चराचरात तोच सर्वांचा आत्मा आहे. अंतरात विचार करून पाहिला की या संबंधीचा निश्चय अंतरात बांधतो. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचारानेच जीवन सार्थक होते. हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचित पाहणे, प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे. हे माझे बोलणे प्रचितीचे आहे. समर्थ म्हणतात, लोकांनीही सारासार विवेक करून याची प्रचिती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नव्हे. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन, यास महदांतर. श्री समर्थ म्हणतात की अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उदार धनासारखा फरक आहे. तसेच मानसपूजेतील दर्शन आणि ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन यातही महत् अंतर आहे. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उदार, तैसा नव्हे सारा सार तत्काळ लाभे. पुढे जन्मांतरी केव्हा तरी आत्मानुभव होईल हा उदारीचा विचार आहे. सारा सार विचार असा उदारीचा नाही, तर त्याच्या योगे तात्काळ स्वस्वरूपानुभवाची प्राप्ती होते. तत्काळची लाभ होतो. प्राणी संसारी सुटतो, संशय उगाची तुटतो जन्म मरणाचा. तत्काळ आत्मज्ञान घेऊन माणूस जन्म मरण परंपरेतून सुटतो आणि जन्म मरण येईल की काय असा संशयी समूळ नष्ट होतो. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे. याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पावून त्यास मोक्ष मिळतो. ये गोष्टी सकरी अनुमान, तो सिद्धची पावेल पतन, मिथ्यावदे त्यास आन उपासनेची. आता मी हे जे सांगत आहे त्याच्याबद्दल जर कुणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच, आत्मारामच असूनही संशयामुळे वेगळा पडेल.
पतन पावेल. हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे. पुढे म्हटलंय, हे यथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये. मी जे हे सांगत आहे ते माझे बोलणे आनंदी यथार्थच आहे. सारासार विवेकाने मनुष्य अत्यंत लवकर मुक्त होतो व जनामध्ये वागत असताही अंतरी मीपणा विरहित असतो, म्हणजेच तो लोकात असून नसल्यासारखा असतो. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे. देवपद हे निर्गुण आहे, देवपदी अनन्यपण म्हणजे तद्रूपता किंवा ऐक्याचा अनुभव घेणे आहे. या प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान बांधते. देहीच विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. देहात असून विदेही होणं म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे. करून काही न करता म्हणजे मी करता ही भावना समूळ नष्ट झाली तरच कर्म होत राहणे, ही जीवनमुक्तांची लक्षणे आहेत. म्हणजे मी करता ऐसा म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. आणि जे जीवनमुक्त असतील तेच ती लक्षणे जाणू शकतील. समर्थ शेवटच्या ओळीत म्हणतात, एरवी हे खरे न वटे, अनुमानेचे नि संदेह वटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. एरवी हे खरेच वाटत नाही, अनुभव नसेल तर अनुभवाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो, परंतु सद्गुरूंचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारशोधन नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.